क्वेश्चन नंबर 21 सांग. 2x plus 4y is equal to 16. Again, next question. X minus y is equal to 1. Okay. X minus y is equal to 3. ओके, चेक कर. हा क्वेश्चन नंबर 21 दिलेला आहे. आपण नेहमीप्रमाणे सुरुवातीला चेक करूया व्हेरिएबल कोणते मॅच होतात का. होत नाही, होत नाही, नाही. तर कोणता तरी एक व्हेरिएबल मॅच करूया ज्याचं साइन आहे अपोजिट. तर वाय व्हेरिएबल आपण चेक करतोय. इक्वेशन 2 ला 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर वायचा व्हेरिएबल सेम होऊ शकतो. तर चला इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करूया 4 ने आणि ऍड करूया इक्वेशन 1 ने. काय येईल? 4x मायनस 4y is equal to 12. Again 2x plus 4y is equal to 16. Answer is 8. 2. 4y cancel out. 6x. X is equal to 28 divided by 6. X is equal to 1 4 divided by 3. 14 2s are 28. 3 2s are 6. नेक्स्ट फाइंड करूया आपण व्हॅल्यू ऑफ y. इक्वेशन 2 घेऊया x मायनस y इज इक्वल टू 3. व्हॅल्यू ऑफ y चेक करतोय. x ची व्हॅल्यू पुट करूया 14 बाय 3 मायनस y इज इक्वल टू 3. आता याला पलीकडे घेऊन जाऊया. मायनस y इज इक्वल टू 3 मायनस 14 बाय 3. आन्सर किती? डिनोमिनेटर सेम करावं लागेल. सुरुवातीला 3 इंटू 3 9. अगेन 3 मायनस 14 बाय 3 आलेला आहे. हे तर आपल्याला येतच. मायनस वाय ऍज इट इज. 9 मायनस 14 याचा आन्सर आहे मायनस 5 जे की तुम्हाला माहित आहे. मायनस वाय ऍज इट इज. मायनस मायनस गेट्स कॅन्सल. अगेन वाय ची व्हॅल्यू y इज इक्वल टू 5 बाय 3 आन्सर आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 22 ट्राय करतोय आपण. लिनियर इक्वेशन ऑफ 2 व्हेरिएबल. चेक करूया व्हेरिएबल कोणते सेम आहेत. तर एक्स व्हेरिएबलचा एक कोऑर्डिनेट कोएफिशिएंट सेम नाही, वाय चा कोएफिशिएंट सेम नाही. तर कुणाला तरी सेम करावं लागेल. प्रत्येक वेळेला आपण बघा, जर प्रत्येक इक्वेशन जर आपण बघितलं तर आपण प्रत्येक वेळेला ज्याचा प्लस मायनस आहे त्याचाच व्हेरिएबल सेम करतोय. तर इथे प्लस मायनस कोण आहे? तर वाय आहे. तर वाय चे आपण व्हेरिएबल सेम करणार आहे. तर इक्वेशन 1 आणि हा इक्वेशन 2. इक्वेशन 2 ला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर इक्वेशन 2 ला आपण मल्टिप्लाय करूया 3 ने. आणखी ऍड करूया इक्वेशन 1 मध्ये. जसं ऍड इन इक्वेशन 1 काय होतं बघूया. 3x मायनस 3y इज इक्वल टू 6. ऍड करतो इक्वेशन 1. 5x प्लस 3y इज इक्वल टू 19. ऍडिशन केल्यानंतर काय होतं चेक करूया. 3y गेट्स कॅन्सल. इथे झाला 25. इथे झाला 8x. देन x इज इक्वल टू 25 डिवाइड बाय 8. x ची व्हॅल्यू आली. x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. y ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. y ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार आहे?
या इक्वेशन मध्ये ठेवूया x मायनस वाय इज इक्वल टू 2, x ची व्हॅल्यू 25/8 मायनस वाय इज इक्वल टू 2. ठीक आहे, माहिती आहे आपल्याला कसं सॉल्व्ह करायचं. आता याला इकडे टाकल्यानंतर हा प्लस आहे पलीकडे गेला, मायनस झाला 2 मायनस 25 डिवाइड बाय 8, इथं मायनस वाय ऍज इट इज. डिनोमिनेटर तर सेम नाही, तर डिनोमिनेटर सेम करा क्रॉस मल्टिप्लिकेशन ने. 16 डिवाइड बाय 8, 8 ने मल्टिप्लाय केला, मायनस 25/8, दिस इज मायनस वाय. 16 मायनस 25 आन्सर येतं -9. इथं मायनस वाय, मायनस मायनस गेट्स कॅन्सल, आन्सर आला y इज इक्वल टू 9/8. पटकन लिहून घ्या. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23 बघतोय आपण. दोन इक्वेशन जे की लिनियर व्हेरिएबलचे आहेत. इक्वेशन x प्लस 5y इज इक्वल टू 10. अगेन 3x मायनस 2y इज इक्वल टू 6. ओके, आता आपल्या पुढे चॅलेंज आहे. इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे. तर 5 आणि 2 हे व्हेरिएबल सेम करणं थोडंसं अवघड जाईल. तर सगळ्यात सोपं काय जाईल आपल्याला, एक्स चे व्हेरिएबल सेम करणं. आणि इक्वेशन 1 च्या एक्स चे व्हेरिएबल सेम करणं सोपं आहे. याला जस्ट 3 ने मल्टिप्लाय केलं की 3x होऊन जात. तर करूया आपण. काय केलं आपण, इक्वेशन 1 इंटू 3 केला आणि त्याच्यानंतर मायनस केला इक्वेशन 2. जर साइन सेम असतील तर आपण करणार आहे सबस्ट्रॅक्शन. दिसतं सगळ्यांना. बघूया आपण. सुरुवातीला इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करूया. 3x प्लस 15y इज इक्वल टू 30. अगेन 6 ने मल्टिप्लाय केला. सॉरी 6 ने मल्टिप्लाय करायचं नाही, सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. ऍज इट इज 3x मायनस 2y इज इक्वल टू 6. अगेन 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 अगेन. तर सगळ्यात महत्वाची स्टेप, सबस्ट्रॅक्ट करत असताना खालच्या इक्वेशनचे साइन चेंज होतात. साइन चेंज करूया. या 3x चा झाला निगेटिव्ह, या 2y चा झाला पॉझिटिव्ह आणि याचा झाला अगेन निगेटिव्ह. 30 मायनस 6 येतो 24. 15 प्लस 2 17. y 3x कॅन्सल आउट. y ची व्हॅल्यू y इज इक्वल टू 24 डिवाइड बाय 17. y ची व्हॅल्यू 24 डिवाइड बाय 17. नेक्स्ट चेक करूया. आता ही जी y ची व्हॅल्यू आलेली आहे ही आपण इक्वेशन 2 मध्ये पुट अप करूया. इक्वेशन 2 काय सांगतं, 3x मायनस 2y इज इक्वल टू 6 आहे आपल्याकडे. बघूया आपण. y ची व्हॅल्यू पुट अप करूया. 3x मायनस 2, y ची व्हॅल्यू आलेली आहे 24 डिवाइड बाय 17 इज इक्वल टू 6. आता 3x मायनस 24 इंटू 2 48 डिवाइड बाय 17 इज इक्वल टू 6. हा मायनस आहे, पलीकडे गेला प्लस होऊन जाईल. 3x इज इक्वल टू 6 प्लस 48 डिवाइड बाय 17. आता डिनोमिनेटर सेम करावा लागेल.
काय करायचं आता 17 ने 6 ला मल्टिप्लाय करायचं 6/1 इंटू 17 डिवाइड बाय 17 प्लस 48 डिवाइड बाय 17 किती आलं 6 इंटू 17 इथं असेल 3x ऍज इट इज 6 इंटू 17 102 प्लस 48 डिवाइड बाय 17 इज इक्वल टू किती आला 2 and 8 0 5 1 divided by 17 here is 3x दिसतं इथे लिहितो मी 3x is equal to 150 divided by 17 आता x is equal to 150 divided by 17 into 3 3 1s are 3 3 5s are 15 and 0 x is equal to 50 divided by 70 ओके लिहून घ्या झालं रब करूया नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ Question number 24 find the value of x and y तर इक्वेशन काय दिलेले आहेत 4x plus 2y is equal to 8 again 3x minus y is equal to 8 maybe 8 3x minus y is equal to 4 here is 4 आता बघूया हा आहे इक्वेशन 1 हा आहे इक्वेशन 2 दिसतो आपल्याला तर जर व्यवस्थित विचार केला इक्वेशन 1 ला पाहिलं तर 4 2 and 8 इट इज तशात हे 2 च्या पटीमध्ये आहेत तर इक्वेशन 1 ला आपण डिवाइड करणार आहे 2 ने बेचौकार बेकवे बेदुनी 4 आणि यांचं ऍडिशन करणार आहे इक्वेशन 2 सोबत करूया 4x divided by 2 plus 2y divided by 2 is equal to 8 divided by 2 काय येईल चेक करूया 2x 2 gets cancel y is equal to 4 2 4 are 8 ओके इथपर्यंत तरी माहित आहे आता नेक्स्ट स्टेप आपली काय असणार आहे ऍड करा इक्वेशन 2 ला इक्वेशन 2 ला ऍड करतोय 3x minus y is equal to 4 ऍड केलं ऍड केल्यानंतर काय होईल y ला y झाला कॅन्सल 4 आणि 4 आला 8 3x and 2x 5x 5 ला टाकूया इकडे काय होईल x is equal to 8 by 5 x is equal to 8 by 5 आता हे x is equal to 8 by 5 आपण पुटअप करूया एका सोप्याशा इक्वेशन मध्ये म्हणजेच अगेन इक्वेशन 2 मध्ये आपण पुटअप करूया
3x मायनस वाय इज इक्वल टू 4. याच्यामध्ये पुटअप करतोय 3 इंटू 8y 5u मायनस वाय इज इक्वल टू 4. अगेन आन्सर किती आलं 24/5 मायनस वाय इज इक्वल टू 4. इथपर्यंत आलेलं आहे. पुढे बघूया, याला इकडे टाकूया, मायनस होईल हा y इज इक्वल टू 4 मायनस 24/5. व्यवस्थित जर विचार केला आणि पाहिलं तर डिनॉमिनेटर आहेत डिफरंट. डिनॉमिनेटर डिफरंट असल्यामुळे डिनॉमिनेटर सेम करणं गरजेचं आहे. इक्वेशन आलेलं आहे मायनस वाय माहित आहे इज इक्वल टू 4/1 मायनस 24/5 इक्वेशन आपल्याकडे आहे. तर बघूया आपण इक्वेशन डिनॉमिनेटर सेम करूया. 5 4 जा 20 डिवाइड बाय 5 मायनस 24 डिवाइड बाय 5. इथे आहे मायनस वाय इज इक्वल टू मायनस 4 डिवाइड बाय 5 मायनस मायनस गेट्स कॅन्सल वाय इज इक्वल टू 4/5. आंसर आ गया. लिहून झालं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 25. कोणता आहे इक्वेशन 2x प्लस 3y इज इक्वल टू 10 x मायनस y इज इक्वल टू 1. इक्वेशन दिसतंय. व्हेरिएबल कोणते आहेत तर सोपं काय जाईल, y चे व्हेरिएबल सेम करूया आपण. याला इक्वेशन 1 म्हटला, याला इक्वेशन 2 म्हटला. काय केलं आपण y चे व्हेरिएबल सेम केला. इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय केलेला आहे 3 ने आणि प्लस केला इक्वेशन 1. असं का केलं तर ज्या ज्या वेळेला साइन डिफरंट असतात त्या त्या वेळेला काय होईल की हा y कॅन्सल होईल आणि x ची व्हॅल्यू आपल्याला भेटते. याच्यासाठी आपण प्रत्येक वेळेला काय करतोय, प्रत्येक वेळेला साइन जे डिफरंट आहेत त्याच व्हेरिएबलला आपण काय करतोय सेम करतोय. ओके, लक्षात आलं. चेक करूया. इक्वेशन 2 ला आपण मल्टिप्लाय करतोय 3 ने. 3x मायनस 3y इज इक्वल टू 3 आहे. आता प्लस इक्वेशन 1 2x प्लस 3y इज इक्वल टू 10. आन्सर आला 13. झाला कॅन्सल. हा झाला 5x. देन x इज इक्वल टू 13 डिवाइड बाय 5. x ची व्हॅल्यू तर आली. आता x ची व्हॅल्यू आलेली कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवूया तुम्ही सांगा. सोपं कोणतं इक्वेशन आहे तर इक्वेशन नंबर 1 जे की तुम्हाला सोपं दिसतं. तर इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण व्हॅल्यू पुटअप केलेले आहे 13/5 मायनस y इज इक्वल टू 1. आता याला आपण इकडे टाकूया मायनस वाय इज इक्वल टू 1. इथे आहे प्लस, इकडे आल्यानंतर मायनस होईल 1 मायनस 13/5. तर याचे डिनॉमिनेटर आहेत डिफरंट. याचा आहे 1, याचा आहे 5. डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी करावं लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन. मायनस वाय इज इक्वल टू 5 मायनस 13 डिवाइड बाय 5. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याकडे असं आन्सर आलं. तर 5 मायनस 13 इज इक्वल टू मायनस 8 डिवाइड बाय 5 आणि हे आहे मायनस वाय. तर काय होईल मायनस मायनस गेट्स कॅन्सल अँड y ची व्हॅल्यू आली 8/5. लिख सकते हो तो जल्दी लिखो.
झाला असेल तर आपण घेऊया क्वेश्चन नंबर 26. इरेज करू. क्वेश्चन नंबर 26 बघूया. 5x plus y is equal to 14. Again, x minus 2y is equal to 3. अशा पद्धतीचे दोन इक्वेशन दिलेले आहेत आपल्याकडे. तर फर्स्ट स्टेप प्लस मायनस फाइंड आउट केलं जे की y ला आहे. त्याच्यानंतर y ला आपल्याला 2 करणं सोपं जातं. इक्वेशन 1 ला जस्ट 2 ने मल्टिप्लाय केले की इथे 2y होऊ शकतं. पुढचं तुम्हाला चांगलंच माहित आहे. इक्वेशन 1 ला आपण मल्टिप्लाय करणार आहे 2 ने आणि ऍडिशन करणार. जेव्हा जेव्हा साइन डिफरंट असतात तेव्हा तेव्हा आपण करतो ऍडिशन केलं. इक्वेशन 2 ला काय आहे 5x plus y is equal to 14 जे की इक्वेशन 2 आहे. आता इक्वेशन 1 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करतो. इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय केला इथं आला 10x प्लस कुछ तो गलत हो गया. इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय करूया 10x प्लस 2y इज इक्वल टू 14 इंटू 2 28. इथपर्यंत तरी बरोबर आहे आपलं. इथपर्यंत तरी बरोबर आहे. पुढे इक्वेशन 2 ला ऍज इट इज ऍड करणार आहे x मायनस 2y इज इक्वल टू 3. 28 प्लस 3 आन्सर किती आलं 31. बरोबर आहे 31. 2y गेट्स कॅन्सल. इथं आलं 11x यानी की x इज इक्वल टू 31 डिवाइड बाय 11. खूप सोपे इक्वेशन्स आहेत. आन्सर आपल्याला भेटलेला आहे. आता आपण y च्या शोधात पुढे जातोय. बघूया y चा आन्सर काय असणार आहे. x ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये ठेवणं आपल्याला बरं जाईल. इक्वेशन 2 इकडे लिहून घेतोय मी. काय आहे x मायनस 2y इज इक्वल टू 3. अशा पद्धतीने आपल्याकडे इक्वेशन आहे. x ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे 31 डिवाइड बाय 11 मायनस 2y इज इक्वल टू 3. हा आहे प्लस इकडे गेला मायनस जाईल 3 मायनस 31 डिवाइड बाय 11 बट डिनॉमिनेटर इज डिफरंट. इथं आलेला आहे मायनस 2y. आता डिनॉमिनेटर डिफरंट आहे. इथे आहे 11 इथे आहे 1. तर काय करावं लागेल आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 3 बाय 1 11 मायनस 31 डिवाइड बाय 11 इथे येणार मायनस 2y ऍज इट इज. अगेन ऍज इट इज मायनस 2y. आन्सर बघूया 3 इंटू 11 33 मायनस 31 डिवाइड बाय 11. आता 33 मायनस 31 यू नो 2 वाला 2 बाय 11 इथं आहे मायनस 2y. आता मायनस 2 पलीकडे गेला काय येईल मायनस 2 पलीकडे गेल्यानंतर y इज इक्वल टू 2 बाय 11. इथे आहे मल्टिप्लिकेशन पलीकडे गेला डिव्हिजन 1 बाय मायनस 2. 2 गेट्स कॅन्सल. y ची व्हॅल्यू आली मायनस 1 बाय 11. x ची आलेलं आहे 31 बाय 11. y ची आली मायनस 1 बाय 11. देऊन घ्या. झालं नेक्स्ट.
क्वेश्चन नंबर 27 येतोय 3x plus 2y is equal to 7. 3x plus 2y is equal to 7. Again, x minus 4y is equal to minus 2. आता तर सॉल्व करायचं बघूया. सोपं काय जाईल. सुरुवातीला साइन डिफरंट असणारे व्हेरिएबल चेक करूया. साइन डिफरंट असणारा व्हेरिएबल आहे y. प्रत्येक वेळेला y येईल असं नेसेसरी नाही. साइन डिफरंट असणारे व्हेरिएबल आहेत y. तर हा आहे इक्वेशन 1, हा इक्वेशन 2. या इक्वेशन 1 ला 2 चा 4 करणं सोपं जाईल. 2 into 2 4. म्हणजेच काय इक्वेशन 1 into 2 करावं लागेल. इक्वेशन 1 मल्टिप्लाय विथ 2 प्लस ऍडिशन करा इक्वेशन 2 सोबत. करूया. 2 3 जार 6x प्लस 4y इज इक्वल टू 2 into 7 14 आला. ओके. नेक्स्ट x मायनस 4y इज इक्वल टू मायनस 2. आपण करतोय ऍडिशन. ऍडिशन केल्यानंतर काय होतं. 14 मायनस 2 12. यू नो 4y कॅन्सल झाला. 6x प्लस x 7x म्हणजेच काय x इज इक्वल टू 12/7. x इज इक्वल टू व्हॅल्यू आलेले आहे 12/7. आता ही x इज इक्वल टू 12/7 इक्वेशन 1 मध्ये, इक्वेशन 2 मध्ये आपण पुट अप करूया. इक्वेशन 2 मध्ये का तर हा जरा आपल्याला सोपा वाटतो. याची व्हॅल्यू आलेली आहे 12/7 मायनस 4y इज इक्वल टू मायनस 2. आता 12/7 पॉझिटिव्ह आहे. इथं गेल्यानंतर होईल निगेटिव्ह. मायनस 4y इज इक्वल टू मायनस 2 मायनस 12/7. डिनॉमिनेटर आहे डिफरंट, डिनॉमिनेटर सेम केला युजिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजेच काय या 7 ने मायनस 2 ला आणि 1 ला मल्टिप्लाय केला. इथं आला मायनस 14 डिवाइड बाय 7 मायनस 12 डिवाइड बाय 7. इथं आहे मायनस 4y एज इट इज. ओके. आगे देखते. मायनस मायनस जर असेल तर आपण करतो ऍडिशन, आणि ऍडिशन केल्यामुळे होईल मायनस 2 6 डिवाइड बाय 7. इथं आला मायनस 4y. मायनस मायनस साइन गेट्स कॅन्सल. पुढे येईल हा 4 इकडे जाईल डिवाइडला. y इज इक्वल टू बघूया पुढे. y इज इक्वल टू 26 डिवाइड बाय 7 इंटू 1/4. आता 2 ने डिवाइड करूया. 2 2 जार 4, 2 13 जार 26. त्याच्यामुळे y ची व्हॅल्यू किती आली 13 डिवाइड बाय 7 इंटू 2 14. लिहून घ्या. झालं असेल तर रब करूया आपण आणि क्वेश्चन नंबर घेऊया 28. सेम क्वेश्चन आपण क्रॅमर्स रूल ने सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. क्रॅमर्स रूल सुद्धा आपल्याला इझी जाऊ शकतोय. इक्वेशन आहे 2x प्लस y इज इक्वल टू 9. अगेन 3x मायनस y इज इक्वल टू 4. आता खूप 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 इझी क्वेश्चन दिलेला आहे. इक्वेशन 1 इक्वेशन 2 व्हेरिएबलचे कोएफिशिएंट सेम आहे, त्याच्यामुळे काही करायची गरज नाही. प्लस अगेन एकीकडे प्लस आहे एकीकडे मायनस आहे. याचाच अर्थ काय तर सरळ सरळ ऍडिशन केले की आपलं काम होऊ शकतं. तर आपण काय केलं इक्वेशन 1 मध्ये डायरेक्ट इक्वेशन 2 ऍड केलेला आहे. आता ऍड केल्यानंतर काय होतं बघूया. 2x प्लस y इज इक्वल टू 9. अगेन 3x मायनस y इज इक्वल टू 4. ऍड करतोय आपण. ऍड केल्यानंतर 4
प्लस 9 13 y गेट्स कॅन्सल झाला 0 2 प्लस 3 5 x अगेन x इज इक्वल टू किती आला 13y 5 x ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे x ची व्हॅल्यू आलेली आहे आता x ची आलेली व्हॅल्यू आपण कुठे पुटअप करू शकतो x ची आलेली व्हॅल्यू आपण पुटअप करूया जे इक्वेशन तुम्हाला सोपं वाटेल त्याच्यामध्ये म्हणजे इक्वेशन 2 मध्ये आपण पुटअप करूया 3 इंटू इक्वेशन 2 घेतलं 3 इंटू काय करतोय आपण अगोदर इक्वेशन 2 लिहून घेतो 3x मायनस y इज इक्वल टू 4 किती आहे x ची व्हॅल्यू 3 इंटू 13 बाय 5 मायनस 4 इज इक्वल टू 4 काय झालं नेक्स्ट 39 डिवाइड बाय 5 मायनस y इज इक्वल टू 4 हा पॉझिटिव्ह आहे पलीकडे गेला निगेटिव्ह मध्ये जाईल मायनस y इज इक्वल टू 4 काय होईल मायनस 39 डिवाइड बाय 5 डिनोमिनेटर जर बघितला तर डिफरंट आहे डिनोमिनेटर डिफरंट असेल तर ऍडिशन सबट्रॅक्शन काही करता येत नाही फक्त तुम्ही मल्टिप्लिकेशन किंवा डिवाइड करू शकता आणि जर ऍडिशन सबट्रॅक्शन करायचं असेल तर तुम्हाला डिनोमिनेटर सेमच करावं लागेल युजिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन हा झाला 5 4 जा 20 डिवाइड बाय 5 मायनस 39 डिवाइड बाय 5 हा आहे मायनस y इज इक्वल टू 39 मधून 20 गेला किती राहिला मायनस 19 डिवाइड बाय 5 मायनस मायनस गेट्स कॅन्सल y चा आन्सर आला y इज इक्वल टू 19 बाय 5 लिहून घ्या झालं क्वेश्चन नंबर 28 28 की 9 क्वेश्चन नंबर 29 दोन इक्वेशन दिलेले आहेत ते दोन इक्वेशन कोणते आहेत चेक करूया आपण इक्वेशन 1 दिलेला आहे x प्लस 2y इज इक्वल टू 5 आणखी इक्वेशन 2 दिलेला आहे 4x मायनस 3y इज इक्वल टू 1 आता एव्हरी टाइम आपण काय केलेलं प्रत्येक वेळेला जिथे प्लस मायनस आहेत त्यांचे काय केलेले आहेत व्हेरिएबल सेम केलेले आपण प्रत्येक वेळेला जिथे प्लस मायनस आहेत त्यांचे व्हेरिएबल केलेले आहेत सेम पण या केस मध्ये इथं याला 3 ला 2 करता येत नाही 2 ला 3 करता येत नाही पण या 3 ला 6 करता येतं याला 6 करता येतो 2 इंटू 3 6 आणि 3 इंटू 2 6 पण दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागतं त्याच्यापेक्षा सगळ्यात सोपं काय जाईल या x ला आपण काय करणार आहे 4 ने मल्टिप्लाय करणार इथं 4x होईल इथे 4x पण आतापर्यंत आपण काय करत होतो सेम व्हेरिएबल असेल तर ऍडिशन करायचं बट डिफरंट साईन पण यावेळेला जर आपण सेम व्हेरिएबल केले तर साईन आपले सेमच राहणार आहेत तर आपल्याला करावं लागेल सबस्ट्रॅक्ट करूया सबस्ट्रॅक्ट हा आहे इक्वेशन 1 हा आहे इक्वेशन 2 इक्वेशन 1 ला आपण 4 ने मल्टिप्लाय करू इक्वेशन 1 मल्टिप्लाय विथ 4 मायनस इक्वेशन 2 काय येईल 4x आला प्लस 8y
20 येतो. 5 इंटू 4 20. आता मायनस करणार आहे आपण इक्वेशन 2. 4x मायनस 3y इज इक्वल टू 1. तर सबस्ट्रॅक्ट करत असताना सगळ्यात महत्वाचं काय, तर आपले साइन होतात चेंज. साइन झाले चेंज. इथे झालं मायनस, इथे प्लस आणि अगेन मायनस. 4x gets cancel. 8 plus 3 11y. अगेन 20 minus 1 is equal to 19. y ची व्हॅल्यू आली 19 by 11. y ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे व्हॅल्यू ऑफ x. आणि सगळ्यात सोपं आपल्याला काय जाईल, इक्वेशन 1 x plus 2y is equal to 5. y ची व्हॅल्यू पुट करूया. x plus 2 into 19 by 11 is equal to 5. आन्सर काय आलं, x प्लस काय होतं 38 divided by 11 is equal to 5. आता याला पलीकडे टाकल्यानंतर हा होईल निगेटिव्ह. x is equal to 5 minus 38 divided by 11. किती झाला, डिनोमिनेटर तर सेम नाही, डिनोमिनेटर सेम करणं गरजेचं आहे. 11 ने न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर दोघांना मल्टिप्लाय केलं म्हणजेच काय आपण करतोय क्रॉस मल्टिप्लिकेशन. 5 इंटू 11 डिवाइड बाय 1 इंटू 11 मायनस 38 बाय 11. इथं आहे x. करूया आपण. x ची व्हॅल्यू काय आली बघतोय. 5 इंटू 11 55 मायनस 38 अँड कॉमन डिनोमिनेटर 11. 55 मधून 38 गेला, किती राहतो 17 डिवाइड बाय 11. लिहून घ्या. झाला झाला असेल तर इरेज. आपल्या सिरीजचा क्वेश्चन नंबर 30 काय आहे. क्वेश्चन नंबर 30, 2x plus y is equal to 6. Again 5x minus 2y is equal to 7. Okay, 3x plus y is equal to 6. 5x minus 2y is equal to 7. हा बघूया. इक्वेशन जर व्यवस्थित बघितलं तर आपल्याला काय दिसतं, 3x plus y is equal to 6. 5x minus 2y is equal to 7. यहाँ पे 4 है क्या, इक्वेशन कौन सा है, हाँ 3x plus 4y is equal to 11. x minus y is equal to 2. इक्वेशन 30 सांगा पटकन काय आहे. क्वेश्चन 30, क्वेश्चन 30 काय आहे. 3x plus 4y is equal to 18. हाँ नेक्स्ट x minus y is equal to 2. चलो इथे आहे 2. इक्वेशन 1 इक्वेशन 2 पुन्हा एकदा बघूया.
इक्वेशन आपले क्वेश्चन रिअरेंज झालेले होते. चेक करूया. या वायला 4 करणं सोपं आहे. इक्वेशन 2 ला 4 ने मल्टिप्लाय करूया प्लस करूया इक्वेशन 1. काय होईल? इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय केला आपण 4 ने, 4x मायनस 4y इज इक्वल टू 8 प्लस इक्वेशन 3 एज इट इज 3x प्लस 4y इज इक्वल टू 11. दिसतं व्यवस्थित? आता 8 प्लस 11 म्हटलं तर 19 आला, 4y गेट्स कॅन्सल आणि 4x प्लस 3x म्हटलं तर 7x झाला. इथं असतो मल्टिप्लिकेशन आणि हा पलीकडे गेला x इज इक्वल टू 19 डिवाइड बाय 7 झाला का? 19 डिवाइड बाय 7. नेक्स्ट x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. x ची व्हॅल्यू पुट करूया इक्वेशन नंबर 2 मध्ये, जे की सोपं आहे. x मायनस y इज इक्वल टू 2. एवढ्या सोप्या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करतोय. x ची व्हॅल्यू ऍक्च्युअली फाइंड आउट नाही करत, x ची व्हॅल्यू पुट अप करतोय. 19 बाय 7 मायनस y इज इक्वल टू 2. आता हा पॉझिटिव्ह पलीकडे गेला निगेटिव्ह, मायनस y इज इक्वल टू 2 मायनस 19 डिवाइड बाय 7. डिनॉमिनेटर सेम नाही, त्याच्यामुळे करावं लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय होईल? 7 इंटू 2 14 डिवाइड बाय 7 मायनस 19 डिवाइड बाय 7 मायनस y. 14 माइनस 19 माइनस 5 डिवाइड बाय 7. यहाँ पे आहे माइनस y, माइनस माइनस गेट्स कैंसल, y इज इक्वल टू 5 बाय 7. हे आहे या व्हिडिओचं शेवटचं आन्सर. x इज इक्वल टू 19 बाय 7, y इज इक्वल टू 5 बाय 7. राइट डाउन. नेक्स्ट क्वेश्चनचे आन्सर नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय.